40 वर्ष मागितलेली भीक मोजायला 20 जणांना 6 तास लागलेत। हो, तुम्ही ऐकताय हे खरं आहे। एका आजींनी 40 वर्ष भीक मागून 3 पोत्यात ठेवली। त्या पोत्यातील पैसे मोजायला जेव्हा 20 जण बसले तेव्हा त्यांना 6 तासापेक्षाही अधिक लागले, कारण की त्याच्यामध्ये नोटांपेक्षा चिल्लरच जास्त होत्या। त्याचं झालं असं की रंगम्मा नावाची एक आजी कर्नाटकच्या रायचूरच्या एका छोट्या गावात भीक मागत होती। या गावात अंजनेय मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम निघालं आणि या जीर्णोद्धाराच्या कामासाठी तब्बल 1 लाख रुपये कमी पडत होते। ही बातमी आहे ती रंगम्मा आजीच्या कानावर पडली आणि तिने ठरवलं की मी एवढे वर्ष भीक मागून जे पैसे जमा केले ते या मंदिरासाठी दान करेन। तिनेही आपली इच्छा गावकऱ्यांना बोलून दाखवली आणि 20 गावकरी तिच्याकडे आले। तेव्हा तिने सांगितलं की मी एवढे वर्ष मागितलेली जी भीक आहे, म्हणजे जे काही पैसे आहेत, ते आम्ही 3 पोत्यात जमवून ठेवलेत। तर गावकऱ्यांनी ही 3 पोती उघडली आणि पैसे मोजायला सुरुवात केली। तेव्हा त्याच्यामध्ये नोटांपेक्षा चिल्लरच जास्त होत्या। त्यांना ते पैसे मोजायला 6 तासापेक्षाही जास्त लागले। 1,83,000 एवढी किंमत रंगम्मा आजीने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दान केली। आपण बरेचदा समोरच्याची परिस्थिती बघतो आणि आपल्याला मदत करण्याची इच्छा होते, पण आपल्या खिशाला हात लावतो आणि आपण शांत बसतो। तुम्ही कोणीही असा, फक्त तुमच्याकडे पैसे असून चालत नाही, तर दान करण्याची इच्छाही लागते। रंगम्मा आजी जरी भीक मागून उदरनिर्वाह करत होती, तरी तिने स्वतःच्या भविष्याचा विचार न करता तिने आपल्याजवळ असलेले पैसे मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दिले। तिच्या या दानशूरपणाची चर्चा आता सोशल मीडियावर होते आणि तिचं कौतुक केलं जातंय आणि तिच्या या दानशूरपणामुळेच ती आता सर्वांमध्ये श्रेष्ठही ठरते।